सममूल्य अपूर्णांक. एक भाकरी दोन जणात समान वाटली तर प्रत्येकाला अर्धी भाकरी मिळेल. अर्धा हा अपूर्णांक असा दाखवतात. येथे 1 हा अंश आणि 2 हा छेद आहे. एका भाकरीचे 4 समान भाग केले, त्यापैकी 2 भाग एकाला दिले, हे 2/4 असे दाखवतात. यात 2 हा अंश आहे व 4 हा छेद आहे. याचा अर्थ अर्धी भाकरी दिली असा आहे. अजून एक उदाहरण पाहूया. एका खरबुजाचे 6 समान भाग केले, ते 2 जणात समान वाटले, म्हणजे प्रत्येकाला मिळालेला भाग 3/6 आहे. येथे प्रत्येकाला खरबुजाचा अर्धाच भाग मिळाला आहे, म्हणजे 3/6 आहे. चिन्ह सुद्धा अर्धा हाच अपूर्णांक दर्शवते. वरील 3 उदाहरणामध्ये अर्धा हाच अपूर्णांक अनुक्रमे 1/2, 2/4, 3/6 या चिन्हाने दाखवला आहे. म्हणजेच 1/2, 2/4, 3/6 या तिन्ही अपूर्णांकाची किंमत समान आहे. हेच 1/2 बरोबर 2/4 बरोबर 3/6 असे लिहितात. अशा समान किंमत असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. येथे 2 समान वर्तुळामधील रंगवलेल्या भागाचे निरीक्षण करा. एका वर्तुळाचे 3 समान भाग करून त्यापैकी 2 भाग रंगवले आहेत, म्हणजेच रंगवलेला भाग पूर्ण वर्तुळाच्या 2/3 आहे. त्याच आकाराच्या दुसऱ्या वर्तुळाचे 6 समान भाग करूया. त्यापैकी 4 भाग रंगवलेले आहेत, म्हणजेच पूर्ण वर्तुळाचा 4/6 भाग रंगवला आहे. परंतु रंगवलेले दोन्ही भाग समान आहेत. यावरून 2/3 बरोबर 4/6 म्हणजेच 2/3 बरोबर 4/6 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. सममूल्य अपूर्णांक तयार करणे. आकृतीच्या 5 समान भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. रंगवलेला भाग पूर्ण आकृतीच्या 2/5 आहे. त्याच आकृतीत 2 आडव्या रेषा काढल्यामुळे या आकृतीचे 15 समान भाग झाले आहेत. त्यामुळे आता रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक 6/15 असा आहे. परंतु रंगवलेला भाग बदलला नाही, म्हणून येथे 2/5 बरोबर 6/15. अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. अंश व छेद या दोघांना एकाच संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येने अंश व छेद या दोघांना भागून मिळालेला अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो. 6/15 या अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला 3 ने भाग जातो. तसा भाग दिला तर 2/5 हा अपूर्णांक मिळतो. म्हणजे 6/15 बरोबर 2/5. अपूर्णांकातील अंश व छेद या दोघांनाही एकाच संख्येने भाग जात असेल तर भाग दिल्यावर मिळणारा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो.